जय महाराष्ट्र, नमस्कार. मी अमोल आयवळे, मनसे विभागाध्यक्ष सीवूड्स. आपण बघत असाल की गेल्या वर्षभरात जवळपास 18 ते 20 कोटीची कामं सीवूड्स विभागामध्ये काढलेली आहेत. याच्यामध्ये आपण बघत असाल सेक्टर 15मध्ये इंटर्नल रोड असतील किंवा आपण बघत असाल की सीवूड्समध्ये सावळा हॉस्पिटल ते पाम बीच असेल, सावळा हॉस्पिटल ते आदर्श मार्केट असेल, सेक्टर 50 नवीनचा रोड असेल, हे बनवत आले. पण आपण बघत असाल की पहिल्याच पावसामध्ये म्हणजे 10 दिवसही उलटले नाहीत काम करून, ह्या 10 दिवसामध्ये रोड वाहून गेले आहेत. म्हणजे अतिशय निकृष्ट दर्जाचं काम आहे. आम्ही मागील वर्षी याच टायमिंगला पावसाच्या वेळेस आम्ही अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिलं होतं की हा कॉन्ट्रॅक्टर ब्लॅकलिस्ट करा, अतिशय निकृष्ट दर्जाची कामं आहेत. त्यावरती त्यांनी ब्लॅकलिस्ट करतो असं आम्हाला उत्तरही दिलं होतं. पण परत त्याच कॉन्ट्रॅक्टरला लाखो करोडो रुपयाची कामं दिलीत. आपण जर बघत असाल की जर ते काम ₹1 रुपयाचं काम असेल तर त्याचं 5 पैसेही खर्च केलेले नाहीत. म्हणजे ते रोडमध्ये डांबर टाकलं का नाही हे सुद्धा शंका आहे. त्यामुळं आमची नम्रतेची विनंती आहे, म्हणजे सीवूड्समधल्या नागरिकांची विनंती आहे की या कामाची चौकशी व्हावी. IIT पवईच्या मार्फत याच्या कोर टेस्ट व्हाव्यात, जेणेकरून लोकांच्या समोर येईल. आता आम्ही आज चौडे साहेबांना भेटलो. चौडे साहेबांना मला लिखित उत्तरही दिलं आहे की आम्ही हे चांगली चौकशी करू आणि हे पुन्हा नव्याने रस्ते आम्ही बांधू. तसेच आम्ही उपायुक्तांनाही भेटलो, पवार साहेबांना. त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे की ह्या कामाची आम्ही चौकशी करू. येत्या 26 तारखेपर्यंत आम्ही याची वाट बघतो आहे. 26 तारखेपर्यंत जर याच्यावरती कसलीही कारवाई झाली नाही तर आम्ही येत्या 26 तारखेला वॉर्ड ऑफिसवरती ढोल बजाव मोर्चा काढणार आहोत. तसेच आपण बघत असाल की सेक्टर 30मधील अगदी नवीन इमारत शाळेची, जिला 4 दिवसही झाले नाहीत शाळा सुरू करून, अशाचंही प्लॅस्टर कोसळलेलं आहे. थोडक्यामध्ये तिथं शिकणारे मुलं असतील, शिक्षक असतील, हे वाचलेले आहेत. तर आपण बघतो की 8 कोटी रुपये खर्च करून बांधलेली इमारत जर 4 दिवसात शाळा सुरू झाल्यानंतर जर त्याचं प्लास्टर पडत असेल तर त्यांची काय क्वालिटी आहे कामाची, तर ह्याचीही चौकशी व्हावी अशी आम्ही मागणी केलेली आहे. तरी आम्हाला अपेक्षा आहे की हे चौकशी करतील, अन्यथा आम्ही सीवूड्सकर ह्याच्या कामाची टेस्ट करू सर्व लाईव्ह जनतेसमोर. आणि झालेला हा भ्रष्टाचार बघत असेल आपण ह्या कामामध्ये, हा लोकांच्या जनतेसमोर आपण उघडा करू. तरी माझी नम्रतेची विनंती आहे आपल्या याच्या माध्यमातून की ह्याची चौकशी व्हावी. अन्यथा येत्या 26 तारखेला आम्ही वॉर्ड ऑफिसवरती ढोल बजाव मोर्चा काढू. धन्यवाद. जय महाराष्ट्र.